बंधू महाराज सुग्रीव आपल्या दिशेने मोठ्या शीघ्रतेने येत आहेत. प्रणाम प्रभू. प्रणाम सुमित्रानंदन. महाराज सुग्रीव, आपल्या चेहऱ्यावरील विद्यमान आनंद हे स्पष्ट सांगतो आहे की अवश्य आपण शुभवार्ता घेऊन आला. प्रभू, युवराज अंगदच्या पथकाला रावणाच्या निवासाचा शोध लागला आहे. प्रभू, रावणाची नगरी आहे लंका आणि तो दुष्ट मातेला तेथेच घेऊन गेला आहे. अंततः सीतेचा शोध लागलाच. महाराज सुग्रीव, आपण एकही क्षण प्रतीक्षा करणार नाही आहोत. आपण लंकेवर आक्रमण करू. प्रभू, लंका दक्षिण दिशेला अखेरीस आहे आणि त्या मधोमध 400 मैल पसरलेला समुद्र आहे. 400 मैल? तरीही हनुमान समुद्र ओलांडून लंकेस पोहोचले. होय प्रभू, आणि ही शुभ वार्ता आम्हाला सांगण्यासाठी युवराज अंगदने या दोन्ही संदेशवाहकांना आपल्याकडे पाठवले आहे. प्रभू, मी आपला ऋणी आहे साथींनो. मला हनुमानाच्या बल आणि बुद्धीवर विश्वास आहे. लक्ष्मण, आपण हनुमानाची प्रतीक्षा करू. मला पूर्ण विश्वास आहे तो यशस्वी होऊनच परतेल. प्रभू, ब्रह्मदेवांच्या बाणाचा सामना करून मी ब्रह्मदेवांचा अपमान नाही करू शकत. युवराज इंद्रजित यांचा, युवराज इंद्रजित यांचा. माते, या जय जयकाराचा काय अर्थ आहे? सगळे राजकुमारांचा जय जयकार का करतायत? राजकुमार इंद्रजितने हनुमानाला पराभूत केले असेल, त्याला बंदी केले गेले असेल. आता हनुमानाला लंकेशांच्या समक्ष नेले जाईल. युवराज इंद्रजितांचा, 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 युवराज इंद्रजितांचा. लंकेश्वर महाराजांचा विजय असो. आपणास दिलेल्या वचनाच्या अनुसार आपल्या अपराध्याला बंदी बनवून आपल्या समोर घेऊन आलो आहे. आम्हाला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती वीर.
तुझ्या पराक्रमाची जेवढी प्रशंसा केली जावी तेवढी कमी आहे. हा आपल्याच शक्तीचा प्रताप आहे. आम्ही तुझ्यावर प्रसन्न झालो वत्स. आसन ग्रहण कर. रामदूत हनुमान कियो रावण सभा प्रवेश. नवग्रह देवी देवता अष्टो दिशा विशेष. अष्टो दिशा विशेष. सबके सब भयभीत खड़े हैं. सबको भय लागे लंकेश. काहू को जो कछु न लखे. हनुमत देखो तिनको भेष. हनुमत देखो तिनको भेष. मन ही मन कपीवर कियो सबको स्वयं प्रणाम. सबके मन आशा जगी. जय 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 श्री राम. जय 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 श्री राम. हा तो वानर आहे ज्याने एवढा उच्छाद मांडलेला आहे. याला बंदी बनवण्यास तुला एवढा वेळ लागला इंद्रजीत? हा कोणी साधारण वानर नाही पिताश्री. हा केवळ रूपाने भोळा आहे. वास्तवात हा इतका साधा भोळा नाही. परम मायावी आहे हा. विविध प्रकारच्या छळ विद्या जाणतो हा. म्हणूनच याला कुणी बंदी करू शकलं नाही. याच्या सोबत युद्ध करता करता एका क्षणाला तर मीही विचलित झालो होतो. त्या उपरांत याला बंदी करण्यासाठी मला ब्रह्मास्त्राचा प्रयोग करावा लागला. याच्यासाठी तुला ब्रह्मास्त्र चालवावा लागला इंद्रजीत? होय पिताश्री. मग तर हा खरंच आमच्या समोर आणण्यायोग्य होता. बोल वानरा, कोणाच्या बळावर तू आमचं एवढं सुंदर उपवन उद्ध्वस्त करून टाकलंस? ते राक्षस जे त्या वाटिकेचे रक्षक होते, कोणत्या अपराधासाठी तू त्यांना मृत्युमुखी ढकललंस? प्रभू, शरीराला स्वच्छ ठेवणे आणि त्याचे रक्षण करणे हा प्रत्येक प्राण्याचा सर्वप्रथम धर्म आहे. जेव्हा शरीर थकलेले असेल, खूप भुकेले असेल आणि समोर भोजनाचा प्रबंध असेल, तर त्याचे सेवन करण्यामध्ये धर्म आणि न्यायाच्या दृष्टीने काहीही दोष नाही. मी 400 मैलांचा समुद्र ओलांडून आलो आहे. याच परिश्रमांमुळे माझे शरीर थकले होते आणि भूकही प्रचंड लागली होती. त्यामुळेच अशोक वाटिकेतील फळांवर मी माझा अधिकार मानून सारी फळे खाऊन टाकली. महाराज, जेव्हा रात्रीच्या समयी वृक्ष निद्रेत असतील तेव्हा त्यांची फळे, पाने इत्यादी तोडणे वर्जित आहे. मी प्रत्येक वृक्षाला हलवून हलवून जागे केले. परंतु महाराज, ते हलवून हलवून जागे करताना काही वृक्ष
मुळासकट माझ्याकडून उपटले गेले आणि मग आपल्या सैनिकांनी माझ्या शरीरावर वार केला. माझ्या शरीराच्या रक्षण धर्माहेतू मला त्यांच्यासोबत लढावे लागले. महाराज, ज्या लोकांनी माझ्यावर प्रहार केला नाही, मी त्यांना काहीच केले नाही. बस मी केवळ त्यांनाच मारले ज्यांनी मला मारण्याची चेष्टा केली. आणि त्यामुळेच मला आपला पुत्र अक्षय कुमारला परलोकात धाडावे लागले. महाराज, जो युद्धाच्या इच्छेने येतो त्याला मारणे अधर्म नाही. आमचा पुत्र अक्षय कुमार याचा वध करतेवेळी तुला आमच्या शक्तीचं भय वाटलं नाही का? तू आमचं नाव, आमची कीर्ती ऐकली नाहीस का? ऐकली आहे महाराज, ऐकली आहे. आपली कीर्ती आणि पराक्रमाची संपूर्ण यशोगाथा ऐकली आहे की कसे आपण सहस्त्रबाहू सोबत वीरतापूर्वक युद्ध केले होते आणि मग कसे वानरराज वाली आपणास आपल्या काखेत 6 महिन्यांपर्यंत दाबून फिरत होते. आपल्या वीरतेच्या चर्चा तर 3ही लोकात ऐकू येत आहेत महाराज. जो छळाने भिकाऱ्याचा वेश धारण करून एकट्या असलेल्या अबला नारीला चोरांसारखे उचलून आणतो, असा परमवीर आपल्या व्यतिरिक्त आणखी कोण असू शकतो महाराज? वानर! आमच्या दरबारात असा अशिष्टपणा करण्याचं साहस कोणीच करू शकत नाही. सेनापती, लंकेश, या वानराची जिव्हा आता याच क्षणी कापा, जेणेकरून हा कधी लंकेशा समोर असा उद्दंडपणा करण्याचं साहस करू शकणार नाही. थांबा सेनापती. अमात्य प्रहस्त, तू आमच्या आज्ञापूर्तीमध्ये बाधा आणतोयस. महाराज, मी असे साहस कधीही करू शकत नाही, परंतु आपली आज्ञापूर्ती होण्यापूर्वी आपल्या सेवेत एक विनम्र निवेदन करण्याची आज्ञा हवी. बोल. हे लंकेश्वर, हा कोणी साधारण वानर दिसत नाही आणि याचे येथे येणेही देखील साधारण गोष्ट नाही. हे वानर रूप याचे सदंभ वेश दिसत आहे, कारण यात ते तेज आहे जे साधारण वानरांमध्ये नसते. असं होऊ शकते की इंद्राच्या आदेशाने येथे आला असेल, वा कुबेर, यम अथवा वरुणाचा दूत असेल, किंवा विष्णूनेच त्याला येथे धाडले असेल. सर्वात आधी हे जाणून घेणे अत्यावश्यक आहे. पिताश्री, मंत्री आणि प्रहस्तांचे म्हणणे उचित आहे. सर्वप्रथम आपल्याला हे जाणून घेणे अत्यावश्यक आहे की या वानराला येथे कुणी पाठवले. याच्या येथे येण्यामागे कोणा शत्रूचे अथवा स्वयं देवतांचे काय षडयंत्र आहे, ही सारी अत्यावश्यक माहिती आपण या वानराकडून प्राप्त करू शकतो. सेनापती, सर्वप्रथम याच्याकडून सर्व माहिती घ्या. जर हा सरळ मार्गी सांगत नसेल तर यास अशा वेदना दिल्या जाव्यात की सर्वतोपरी सांगण्यासाठी हा विवश होईल. आम्ही तुझ्या विवेकाची प्रशंसा करतो पुत्र. सेनापती, प्रहस्ताच्या आज्ञेचं पालन व्हावं. इतक्या मोठ्या कार्यक्रमाची आवश्यकता नाही आहे महाराज. इतकं तर मी स्वतःच सांगू शकतो. मी वायू देवतांचा औरस पुत्र आहे. मला ना भगवान विष्णूंनी पाठवले आहे आणि ना कोणत्या इतर देवतांनी. मी 3ही लोकांचे स्वामी, अमित तेजस्वी, रघुकुल शिरोमणी प्रभू श्री रामचंद्रजींचा दूत आहे. पवनपुत्र हनुमान आहे.
ज्यांची भार्या माता सीतेला तू छळाने हरले आहेस, मी त्याच माता सीतेचा शोध घेण्यासाठी आणि महाराज रावण आपली भेट घेण्यासाठी 400 मैल समुद्र ओलांडून मी आज येथे आलो आहे. मी सीता मातेचे दर्शन तर घेतले, आता आपणास भेटण्यासाठी मी अशा प्रकारे बंदी होणं स्वतः स्वीकार केले आहे. अन्यथा ना कोणी देवता अथवा ना कोणी असुरात इतकी शक्ती आहे की मला अशा प्रकारे कोणत्या शस्त्राने अथवा पाशाने बांधू शकेल. कारण मला ब्रह्मदेवांकडून असे वरदान प्राप्त झाले आहे. मी तर हे पाहण्याच्या लालसेने येथे आलो होतो की निर्मल चंद्रमा समान यश प्रताप महर्षी पुलत्सांच्या वंशात त्यांच्या कीर्तीला कलंकित करणारा असा कोणता मूर्ख आहे जो श्रीरामांची वैर घेण्याचे धाडस ठेवतो, ज्याला रघुनाथांच्या शक्तीचे ना भान आहे ना भय आहे. तू एका तुच्छ मानवाच्या शक्तीने लंकेश्वर रावणाला भयभीत करायला आला आहेस. त्या त्रिलोक विजयी रावणाला, ज्याला स्वयं ब्रह्मदेव आणि भगवान शिव यांच्याकडून शक्ती प्राप्त आहे. जर मी भगवान शिव असतो तर मी तुला हाच उपदेश दिला असता की हे पुत्र, माझ्या शक्तीचा आणि अनुकंपांचा दुरुपयोग करू नकोस. तू धर्म आणि अर्थाच्या तत्वांना ओळखतोस. तू मोठी तपस्या करून ज्या शक्ती प्राप्त केल्या आहेत त्यांचा प्रयोग विनम्रतेने धर्माच्या कार्यातच कर. जर या कारणास्तव आपण आपल्या अंतरंगात पाप, अभिमान, अधर्माची प्रबलता येऊ दिलीत तर त्याचा मात्र एकच परिणाम होईल, विनाश, समूळ विनाश. आता विनाशाचा मार्ग सोडून प्रभू श्री रामांना शरण ये, ज्यांनी एकाच बाणाने महाबली वालीचा वध केला, खर आणि दूषणाचा त्यांच्या सेनेसोबत त्यांचा अंत केला. त्यांना ओळख, ते साऱ्या जगताचे स्वामी आहेत. त्यांना आव्हान देणारा या तिन्ही लोकात आणखी कुणी नाही. समस्त देवता, ब्रह्मा, स्वतः मी देखील त्यांच्या समोर नतमस्तक असतो. तेव्हा पुत्रा, अद्यापही वेळ आहे. माता सीतेला घेऊन प्रभू श्री रामांना शरण जा. चपळ वानरा, हे भगवान शिव यांचे वचन आहेत की तुझ्या भ्रमित बुद्धीचा प्रलाप. वाह, आता वानरासारखे वनवासी प्राणी ही लंकेश रावणाला गुरुसारखे उपदेश देणार. उत्तम विद्या कुठूनही मिळो, ग्रहण केली पाहिजे राजन. आपले रूप आणि ध्येय अद्भुत आहेत. आपले साहस अनोखे आणि क्रांती निराळी आहे. आपल्यात एका महान राजाची सारी लक्षणे आहेत. केवळ मनाची वृत्ती बदलल्याने आपण ते स्थान ग्रहण करू शकता. जिथे देवता आपली पूजा करतील, आपले स्मरण करतील, धर्माविरुद्धच्या कार्यातून सदा अनर्थच उत्पन्न होईल. पाप स्वतःच आपल्या कर्त्याला मुळातून संपवून टाकतो. अतः आपल्यासारख्या बुद्धिमानाला एका परक्या स्त्रीला घरात बसवणे यासारखे निंदित कार्य शोभा देत नाही. हेच एक पाप आपली समस्त शक्ती आणि सोन्याच्या सिंहासनासहित या लंकेचा नाश करून टाकेल. मृत आत्म्याला पाणी पाजणारे देखील कोणी उरणार नाही. बस, खूप झालं हे बोलणं. तू तुझ्या मृतात्म्याला पाणी देणाऱ्याची चिंता कर वानरा. तुला आमच्याबद्दल विचार करण्याची गरज नाही. ब्रह्मदेवांच्या आशीर्वादाने देव, दानव, असुर, किन्नर, गंधर्व, नाग इथपर्यंत की कोणत्याही योनीचा प्राणी आमचे प्राण घेऊ शकत नाही. त्या वरदानात आपणास नर आणि वानरांपासून निर्भय नव्हते केले गेले. प्रभू श्रीराम या समयी नराच्या रूपात आणि महाराज सुग्रीव ते तर स्वतःच एक वानर आहे.
राजन, मी पुन्हा एकदा हात जोडून विनंती करतो, प्रभू श्री रामांसोबत द्रोह करणाऱ्यांना स्वतः ब्रह्मा, विष्णू व महेश देखील नाही वाचवू शकणार. रामांसोबत विमुख होऊन लाखो कोटींची संपत्तीही अशी मूल्यहीन आहे, जशी की नारीचे शरीर सोन्याचे आभूषण परिधान केल्यावरही वस्त्रांविना मर्यादाहीन असते. महाराज रावण, मी आपणास अंतिम चेतावणी देतो की माता सीतेचे रूप धारण करून आपला अंतिम काळ आपल्या समीप आला आहे. महाराज रावण, ही अखेरची चेतावणी आहे, नाहीतर मरणासाठी तयार व्हा. आपणास मृत्यूदंड देण्याची क्षमता तर माझ्यातही आहे, परंतु प्रभू श्री रामांनी मला ही आज्ञा नाही दिली, आणि तसेही हे कार्य तर प्रभू श्री रामांच्या हस्तेच घडणे योग्य आहे. कोण कुणाला मृत्यू देऊ शकतो या वानराला आत्ताच दाखवा. कापा गळा याचा. शिरच्छेद करणार? त्याच्या रक्षणाचे उत्तरदायित्व आहे आमच्यावर. जर आम्ही हे निभावले नाही तर रघुवीरांना काय उत्तर देणार? हा दुष्ट रावण आमच्या सुटकेचे सर्व मार्ग बंद करू इच्छितोय, परंतु आम्हाला कोणत्याही परिस्थितीत हनुमानाचे रक्षण करावेच लागेल. परंतु कसे? या समयी असे कोण आहे माते जे आमची मदत करू शकतील? लंकेत केवळ एकच आहेत जे हनुमानाचे रक्षण करू शकतात. कोण आहेत ते? श्रीरामांचे भक्त आहेत. वीरांचे भक्त कोण आहेत माते? सांगा लवकर, कोण आहेत ते माते? विभीषणजी. आपण तात्काळ तिथे जाऊन त्यांना आमच्या तर्फे सांगा की ते त्या रावणासारख्या दुष्टाचे बंधू असूनही ते रघुवीरांची भक्ती करतात. त्यांचे स्वर्गात स्थान निश्चित आहे. त्यांना सांगा की आमच्या हनुमानाच्या रक्षणाकरिता काहीतरी उपाय करा, आणि त्यांना सांगा श्रीरामांच्या पत्नी म्हणून आम्ही त्यांच्याकडे विनवणी करतो आहोत. ठाऊक नाही काय झाले आहे लंकेशांना. आधी प्रभू श्रीरामांच्या पत्नीचे अपहरण केले, आणि आता त्यांचेच दूत हनुमानाचा शिरच्छेद करायला निघालेत. नगराच्या मधोमध हनुमानाच्या शिरच्छेदाची तयारी सुरू झाली आहे विभीषणजी. नाही बोला, आपल्याला हे थांबवावेच लागेल. सीतेने हाच संदेश आपल्याकरिता पाठवला आहे विभीषणजी. त्या काय म्हणाल्या त्रिजटा? सीतेने आपल्याला विनवणी केली आहे की आपण काहीही करून हनुमानाला मुक्त करावे. माझ्यासारखे तुच्छ भक्त ज्यांच्याकडे शरण जातात, ज्यांच्याकडे मी प्रार्थना करतो, त्यांनी मला जानकी मातेला जाऊन सांगा की विभीषण जोपर्यंत जीवित आहे तोपर्यंत तो बंधूंना हनुमानाच्या प्राणांचे हरण करू देणार नाही. आपल्याकडून हीच अपेक्षा होती विभीषणजी. जानकी मातेला माझा प्रणाम सांगा, आणि हेही सांगा की बंदीगृहातून त्यांना मुक्त करू शकत नाही, याबद्दल त्यांनी क्षमा करावी. या वानराच्या सत्काराच्या सर्व तयाऱ्या झाल्या का? होय पिताश्री, आपण जेव्हा सांगाल तेव्हा याच्या शिरच्छेदाचा आदेश देऊ शकता. शुभ कार्यात विलंब केला नाही पाहिजे. पिताश्री, आपण स्वतः या तुच्छ वानराचा शिरच्छेद कराल.
तेही आपल्या या तेजस्वी चंद्रहास खड्गाने? नाही पिताश्री, हा तर या विश्वप्रसिद्ध सदा विजयी चंद्रहासाचा अपमान ठरेल. माझी तलवार अजूनही या वानराचे रक्त पिण्यास उत्सुक आहे. मला आज्ञा द्यावी पिताश्री. आपले हे कार्य मी पूर्ण करेन. ठीक आहे पुत्र, आज्ञा आहे. प्रणाम भ्राताश्री. हे मी काय ऐकतो आहे? नगरीच्या मधोमध एका वानराचा शिरच्छेद केला जात आहे. तू बरोबर ऐकलंयस विभीषण. आता काही क्षणांमध्येच या वानराचं शिर इंद्रजीत आपल्या तलवारीने कापून टाकेल. परंतु भ्राताश्री, हे अनुचित आहे. एका दूताला मारणं धर्मयुद्ध आहे आणि लोकाचाराच्या दृष्टीने निंदित आहे. हा वानर केवळ आपला शत्रू आहे आणि हाती आलेल्या शत्रूला सोडून देणे बुद्धिमानी नसते काका. पिताश्री, मी या वानरासाठी मृत्यूदंडाचे अनुमोदन करत आहे. इंद्रजित, तुझी जुनी शत्रुता आहे का हनुमानासोबत, जो तू त्याला मृत्यूदंड देण्यास उतावळी झाला आहेस? तुला हे ठाऊकही आहे का की तुझ्या या कार्यानंतर भ्राताश्रींना किती अपयश भोगावे लागेल? की तुझी इच्छा अशी आहे की बंधू लंकेशांची उज्ज्वल धवल कीर्ती कलंकित व्हावी? की तुला हे हवे आहे की दाही दिशांमधून बंधूंना तिरस्कार मिळावा? भ्राताश्री, आपला विवेक सदैव जागृत असतो. तर मग आपण आपल्या मनालाच विचारा की एका दूताला मृत्यूदंड देणे उचित आहे अथवा अनुचित. भ्राताश्री, आपण हे चांगलेच जाणता. अपयश, अपकीर्ती, अपमान आणि चरित्रावर लागलेला कलंक मृत्यू समान असतो. प्रणाम. नीती आणि धर्माचे मर्मज्ञ आमच्या मंत्रिगणांचा काय विचार आहे? महाराज, मी आजवर कोणत्याही दूताकरता मृत्यूदंड दिल्याचे ऐकले नाही. आणि जर दूताने मर्यादेचं उल्लंघन केले असेल तर त्याच्यासाठी इतर प्रकारचे दंड लिहिले गेले आहेत. जसे की क्षमा असावी नानाजी. जसे विकृत करणे, चापकाने फोडणे, शिरमुंडन करणे अथवा शरीरावर एखादे चिन्ह गोंदवणे. लंकेश, दूत सदा आपल्या स्वामींच्या अधीन असतो. आता तो जरी शत्रू समान व्यवहार करतो तरी तो वधाच्या योग्य नसतो. आम्ही सर्वांशी सहमत आहोत आणि तुमचं मत स्वीकार करतो. परंतु याला दंड देणंही आवश्यक आहे. वानरांना आपली शेपटी अत्यंत प्रिय असते. वानरांची शेपटी त्यांचं आभूषण असते. आमचा आदेश आहे की याच्या शेपटीमध्ये आग लावली जावी. याच्या शेपटीमध्ये आग लावून याला संपूर्ण नगराच्या गल्ल्या आणि चौकांमध्ये फिरवलं जावं, जेणेकरून मुलं याला बघून याचा उपहास करतील आणि हा आयुष्यभर आपली जळालेली शेपटी पाहून रडत बसेल आणि आम्हाला स्मरण करेल.
हे प्रभू, हे माते, आपल्या आदेशाने मी कार्य पूर्ण केले आहे. बंधू, आपण हनुमानाची प्रतीक्षा करीत आहात. लक्ष्मण, या प्रतीक्षेचा अंतच होत नाही. आता मला हनुमानाची चिंता वाटू लागली आहे. तो कुठे आहे, कोणत्या दशेत आहे, काही ठाऊक नाही. विवशतेमुळे मला माझाच राग येऊ लागला आहे. ना आपण काही जाणू शकतो, ना आपण काही करू शकतो. लक्ष्मण, हनुमान एकटा गेला आहे. त्यामुळे त्याची शक्ती माहीत असूनही, त्याच्या पराक्रम आणि बाहुबलावर विश्वास असूनही मन वैरी झाले आहे. हे भोलेनाथ शिवशंकर, हनुमानाचे रक्षण करा. प्रभू, आपला आशीर्वाद हेच तर हनुमानाचे सुरक्षा कवच आहे, जे तो किष्किंधेवरून परिधान करून गेला आहे. हे अग्निदेव, आम्ही रघुवीर श्रीरामांची पत्नी सीता आपल्याला विनंती करतो आहोत की काही अवधी करता हनुमानावर शीतल व्हावे. त्यांची रक्षा करा अग्निदेव. भगवती, सर्व काही तुमच्या आज्ञेनुसारच होईल. देवेंद्र, तसेही आम्ही वायुपुत्र हनुमानाला दाह होऊ देणार नाही. हो अग्निदेव, आपल्याला हनुमानाची रक्षा करावी लागेल. भ्राताश्री, माझी आपल्याला प्रार्थना आहे. आपण जे कार्य करत आहात ते नीतीविरुद्ध आहे. तसंही साऱ्या मंत्र्यांनी सांगितले आहे की दूत कधीही, कोणत्याही समयी, कोणत्याही अवस्थेत मृत्यूदंड दिला जात नाही हे आम्हाला ठाऊक आहे. आणि तुझ्या परामर्शानुसार आम्ही त्याचा मृत्यूदंड थांबवला आहे विभीषण. परंतु दूत युद्धही करत नाही आणि याने केला आहे. आणि या अपराधाचा दंड याला अवश्य मिळेल. लंकेश, काकाश्री, आपण या वानराला वाचवू इच्छिता का? काकाश्री, काय हा वानर आपणास माझा अनुज अक्षय कुमार पेक्षाही अधिक प्रिय आहे? मी आधीही पाहिले आहे काकाश्री, आपण सदैव शत्रूची बाजू घेत आला आहात. नाही इंद्रजीत, विभीषण सदैव धर्माच्या बाजूने असतो. मग काय आम्ही अधर्मी आहोत? हे संकटमोचन नीलकंठ त्रिपुरारी, जेव्हा जेव्हा पृथ्वीवर संकट आले, आपण त्या संकटाचे विमोचन केले आहे. समुद्र मंथनाच्या समयी आपणच हलाहलचे सेवन केले. त्रिपुरच्या कारणामुळे उन्मत्त झालेल्या तारकासुरांच्या पुत्रांचा वध करून आपणच त्रिलोकीला अधर्मातून मुक्त केले. आपले आशुतोष भोलेनाथ भक्तांसाठी सदैव पवित्र असतात. एकच प्रार्थना आहे आपल्याकडे, माझ्यावर श्रद्धा ठेवणाऱ्या हनुमानाचे रक्षण करा. कृपा करा शिवशंकर, कृपा करा. आपण हनुमानासोबत असतानाही हा अत्याचार कसा पाहू शकता भोलेनाथ? रावण आणि त्याच्या अनुयायांकडून आपण काय अपेक्षा करता देवी? रावणाचा अहंकार रावणापेक्षा श्रेष्ठ झाला आहे. जेव्हा हनुमानाने त्याला सांगितले की प्रभू श्रीरामांना शरण जावे, तेव्हाही त्याने युद्धास प्राधान्य दिले आणि रावणासोबतच
त्याचे अनुयायी त्याच्या सामर्थ्याचे आणि बलाचे अहंकारी झाले देवी. प्रभू, एकीकडे धर्माच्या मर्यादेचे पालन करणारे प्रभू श्रीराम आणि दुसरीकडे अधर्माचे अमर्याद वर्तन करणारा रावण. रावणाच्या अभिमानावर प्रहार कोण करणार भोलेनाथ? ज्यांच्याकडे प्रभूंच्या आशीर्वादाने बल, शक्ती आणि सामर्थ्यासह बुद्धीही आहे, तो पवनपुत्र हनुमान आहे. पुत्री, माते, आता तुझे व्याकुळ होणे व्यर्थ आहे. लंकेशांच्या सांगण्यावरून हनुमानाच्या शेपटीला तेलाने भिजवलेल्या वस्त्राने गुंडाळले आहे. आता लवकरच त्याची शेपटी पेटवली जाईल. काय? हनुमान आम्हाला माता म्हणाला आणि आम्ही साधी त्यांची रक्षाही करू शकत नाही. उद्या रघुनंदन आम्हाला विचारतील की आम्ही हनुमानाची रक्षा का नाही केली, तेव्हा आम्ही त्यांना काय उत्तर देऊ? शांत हो पुत्री, शांत हो. आपणच सांगा आम्हाला की आता आम्ही काय करू? आता आपण केवळ प्रार्थना करू शकतो. आणि काय करू शकतो? हे अग्निदेव, आता सारे काही आपल्या हाती आहे. आमचे पुत्र हनुमान यांचे रक्षण करा. आपल्या ज्वाळांचा दाह त्यांच्यावर होऊ देऊ नका. माते, जसे तुम्ही इच्छिता तसेच होईल. माते, आता जे काही वाईट होईल ते त्या अहंकारी रावणाचे होईल. आता प्रणाम केल्याचा काय लाभ? लंकेशांना प्रणाम करून त्यांना शरण गेला असतास तर तू वाचला असतास. आता तुझे हे शेपूट नक्कीच जळणार. हा ढोलाचा नाद ऐकतेस ना मंदोदरी? आता लवकरच त्या वानराच्या शेपटीत आग लावली जाईल आणि जेव्हा त्याची शेपटी जळेल तेव्हा आपला पुत्र अक्षय कुमार याच्या आत्म्याला शांतता मिळेल.
ऐकतोयस ना दशानना? तुझ्या विनाशाचा नगारा वाजू लागलाय. संकेत मिळाला आहे. आता तुच्छ वानराचे शेपूट जाळले जाईल.